नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। राज्यभरात गुढीपाडवा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा। घरोघरी गुढ्या उभारून नववर्षाचे स्वागत। वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड। सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। नांदेडच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठीत सर्वांना शुभेच्छा। गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोदीमुक्त भारताचा संकल्प करावा। मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरेंच्या उपरोधिक शुभेच्छा। ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या विधानाबाबत 24 तासात खुलासा करावा। खासदार राजू शेट्टींना निवडणूक आयोगाची नोटीस। स्वतःच्या संपत्तीविषयीची माहिती लपवल्याचा आरोप करत अमित शहांविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार। उमेदवारी रद्द करण्याची मागणी। अगोदर गांधी परिवाराला शिव्या घातला, आता माझा नंबर लागला। बिन पैशाने माझी प्रसिद्धी होते, लुंग्या सुंग्याने मी लक्ष देत नाही। पवारांची मोदींवर टीका। तुम्ही 2-4 दिवसात बघितलं, वर्ध्याला गेले माझ्याबद्दल बोलले, काल गुंजीला गेले माझ्याबद्दल बोलले। मला काही लोकांनी विचारलं कसं काय? म्हणजे बिन पैशात माझी एवढी प्रसिद्धी होती, देशाचा प्रधानमंत्री एकच माणसाचा बद्दल बोलतोय, हा काही साधा सुद्धा माणूस आहे का? म्हणजे महाराष्ट्र म्हणजे शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, शाहू महाराजांचा महाराष्ट्र। इथं आमचा कुठलाही तरुण हा वेळप्रसंगी छातीचा कोट करून पहिल्यांची किंमत द्यायला तयार राहणारा हा मर्द असा महाराष्ट्राचा माणूस आहे। तो अशा कोणत्या लुंग्या सुंग्यांनी काही टीका केली तर त्याच्याबद्दल फिकीर करत नसतो। तुमच्याकडे दुसरं भांडवल संपलंय, त्यामुळे तुम्ही त्यांना शिव्या देऊन थकला। पुण्यातील दगडूशेठ गणपतीला व्यंकटेश हॅचरीजचे प्रमुख व्यंकटेशराव यांच्याकडून 3 किलो सोन्याचं उपकरण अर्पण। केरळच्या वायनाडमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात लढणार 2 राहुल गांधी। सारख्याच नावाने 3 उमेदवार उभे राहणार। सांगलीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना यांच्या उपस्थितीत मतदार जनजागृती अभियान संपन्न। आणि गुढीपाडव्यानिमित्त सांगलीत सूर पहाटेचा कार्यक्रम संपन्न। मराठी गीतांच्या मैफिलीने झाली मराठी नववर्षाची सुरुवात। गेले 24 वर्ष झाले सूर पहाटेचे हा पाडव्यानिमित्त होणारा एक सांगीतिक कार्यक्रम खूप छान पद्धतीचा आणि वेगळ्या पद्धतीचा असतो आणि सांगलीकरांचा एक खास आकर्षण म्हणून हा ओळखला जातो। सूर पहाटेचे मध्ये बरोबर 5-5:30ला सर्व लोक अगदी पारंपरिक वेशात इथं येतात आणि सगळ्यांची मिळून अशी गुढी उभारली जाते। ते एकात्मतेचं एक प्रतीक आहे। गेले 24 वर्ष अरुणदादा दांडेकर यांच्या माध्यमातून चांगल्या नवोदित कलाकारांना इथे स्टेज मिळतं आणि
मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया। मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है। इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है। वापस एयरटेल। एक्चुअली ना बिल्कुल सही किया, सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा। या मैन। हाँ मैं ही बोल रही हूँ, सब कुछ ट्राई करो फिर सही चलो।